कोणाला दिली? वंजारी जातीचं बी सुद्धा ठेवायचं नाही. एका जातीला ऑन एअर धमकी कुणी दिली? ओबीसीचे सगळे बीला बी या महाराष्ट्रातून उपटून टाका, धमकी कुणी दिली? जरांगे, जर सगळेच अधिकार तुमच्याकडे आहेत आणि सरकार जर तुमचंच ऐकत असेल तर या अख्ख्या ओबीसी समाजाला गोळ्या घाला आणि महाराष्ट्रातून संपून टाका ना. गोळ्या घाला, आम्हाला संपून टाका. आज सगळ्या यंत्रणा जर तुमच्या म्हणण्यावर चालत असतील तर हेही काही सोपं नाही तुम्हाला. आम्हाला संपून टाका, फक्त तुम्ही राहा. मला आजही आठवतं, ज्यावेळेस 17 तारखेच्या सभेत मी ईडब्ल्यूएस आणि ओबीसीचा मुद्दा काढला, त्यावेळेस मराठा समाजातल्या अतिशय हुशार, तत्वज्ञानी, शिकलेल्या असंख्य लोकांनी फोन करून म्हणले, तुम्ही जी भूमिका घेतली तीच बरोबर आहे, तिथंच न्याय मिळू शकतो. मराठा समाजातल्या अनेक तरुणांनी, अनेक माझ्या सहकाऱ्यांनी म्हणले की ही भूमिका घेतली ईडब्ल्यूएसची तरच फायदा, असा फायदा होत नाही. मग एकीकडे आम्ही सुद्धा इतर समाजाचे असून मराठा समाजासाठी लढलोत, आणि आज जर कुठं काय मिळत असेल आणि ते मिळत असतील आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मिळत असेल तर द्यायला काय अडचण आहे? रोज उठलं की एक धरायचा, त्याला हाणायचं, ह्याच्या आईला आणि त्याच्या आईला. अरे म्हणजे आमच्या सगळ्यांच्या आया बहिणी फक्त त्यांना शिव्या द्यायला ठेवल्यात. ऑन एअर काही बोलायचं आणि ऑन एअर बोललेलं त्याची साधी एनसी सुद्धा जर सरकार घेत नसेल. म्हणून माझी विनंती की हे प्रकरण सीबीआय कडेच गेलं पाहिजे आणि या प्रकरणामध्ये जे जे असतील त्यांच्या सगळ्यांची माझ्या सहित, माझ्यावर आरोप केला ना, माझ्या सहित ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा आणि एकदा महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेला कळू द्या. विनाकारण एकदा एखादी 15 मिनिटाची प्रेस घेऊन एखाद्या व्यक्तीचं 30 वर्षाचं संबंध, राजकीय आणि सामाजिक काम तुम्ही संपवायला निघाला असाल. आता जनता सुद्धा दूधखोळी राहिलेली नाही आहे. तुमचंही काय चाललंय, काय नाही, बुडाखाली काय चाललंय, कुठून काय चाललंय, कसं काय चाललंय. आम्ही 5 वर्ष विरोधी पक्ष नेते होतो. आम्हालाही बऱ्याचशा गोष्टी असं काही कारण नाही समजायला की आमच्याकडे नाहीत, पण आम्ही शांत आहे. आम्हाला सबंध समाज एकत्र करायचा आहे. पुन्हा या महाराष्ट्रात शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा तो गावकूस उभा करायचा आहे. म्हणून आम्ही दम धरलेला आहे. मला एवढंच बोलायचं होतं. माझं निवेदन संपलंय. धन्यवाद. यामध्ये त्यांनी वेगवेगळे आरोप केले. तर काही लोक नेमून गाडीमध्ये रेकॉर्डिंग करणं किंवा गाडीचं लोकेशन ट्रेस करणं असे देखील प्रकार केले जातात, असं देखील त्यांनी आरोप केला. आता मला सांगा की कुणाच्या गाडीचं लोकेशन ट्रेस करणं मला बंद पडलंय? मला काय बंद आहे कुणाच्या गाडीचं लोकेशन ट्रेस करण्याचं? आणि माझं काही तेच काम आहे. ह्याला आरोप मानतात. ही थोतांडगिरी आहे. मी कुणाच्या तरी गाडीत मोबाईल टाकतो. अरे एवढे मोबाईल आहेत होय माझ्याकडे? का मोबाईलची फॅक्टरी आहे? अर्थहीन बोलायचं, माध्यमांनी घ्यायचं, चालवायचं, टीआरपी मिळते. आता माझ्या प्रश्न आणखीन मिळेल. कुणाला सोडलं तुम्ही? कुणालाच नाही. बाकी